मुलगा म्हटलं मागे कामासाठी त्याला अप्लिकेशन दिली होती मी. त्याच्या जॉबचं नाव हा म्हणजे कसं थोडस ऐकू कमी असल्यामुळे कसं त्याला हे हिशोबाचं बी समजत नाही. बिझनेस करतो म्हटलं तर त्याच्यामुळे म्हटलं ड्युटी केलं की महिना भरल्यावर त्यांना पेमेंट मिळेल. तुम्हाला मी काय सांगतो, त्याला जॉबचं तर कठीण आहे. हा तुम्हाला आश्वासन नाही देत मी, हा पण त्याचं वय आता कमी आहे. हो वय मी 34 आहे. कमी 34 म्हणायचं नाही म्हणजे लास्ट 34 आहे. 34 म्हणजे जे नागपूर महानगरपालिकेतर्फे हा जे अनुदान मिळते, हा पण 1,00,000 रुपयाची रक्कम जी आहे ती अनुदान नागपूर महानगरपालिकेतर्फे मिळते. हम्म, त्याची वय मर्यादा जी आहे ती 45 वर्ष आहे. हम्म. तर त्या वय मर्यादामध्ये याचं वय बसते. हा बसते हो. बसते? हा तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व करा. नोकरी व्यवसाय थोडंसं मार्गदर्शन करायला कोणतं करायचं त्यानं केलं पाहिजे ना. नाही. आता कसं आहे की नोकरी जी आहे, हा, नोकरी त्याला मिळणं थोडं कठीणच आहे. पण स्वतःचा व्यवसाय जर राहील तर तो व्यवसाय करू शकेल. आता व्यवसाय काय करायचा आहे, हो, ते तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही तुमचं घर आहे ना, हो. घरी तुम्ही कपड्याचा व्यवसाय करू शकता. तुम्ही त्याला मदत करू शकता. हो. तुम्ही त्याला मदत करू शकता. कपड्याचा व्यवसाय करू शकता. हा, एखादी झेरॉक्स मशीन सेंटर टाकू शकता. हो, हा, हा. कारण त्याला याच्या व्यतिरिक्त खूप काही नॉलेज नाही आहे. नाही अनुभव आहे का त्याला? नाही आहे. नाही तर अशा गोष्टीचा व्यवसाय करा ज्यामध्ये तुम्ही त्याची मदत करू शकाल. कपड्याचा व्यवसाय झाला, हा, झेरॉक्स मशीन झालं. हो. बरोबर आहे. हम्म. कारण त्याला मी व्यक्तिगत पाहिलेला आहे, हो. भेटलेला आहे. भेटलेलं आहे. त्यामुळे नोकरी तर कठीण आहे त्याच्याकरता. पण तुम्ही व्यवसाय करा आणि व्यवसायाला लागणारं जे भांडवल आहे हो. ते नागपूर महानगरपालिकेतर्फे 1,00,000 रुपयाचं भांडवल अनुदानामार्फत दिल्या जाते. अनुदान म्हणजे ते तुम्हाला परत करण्याची गरज नाही आहे. नाही. बरोबर आहे. ते अनुदान तुम्ही घ्या आणि त्यावरती तुम्ही व्यवसाय स्थापित करा आणि काम पुढे वाढवा. सोपी आहे पद्धत. एक 4 ते 6 महिन्यात 4 महिन्यात तुम्हाला ते अनुदान येऊन जाईल. करायचं काय आहे, सिव्हिल लाईन्सला जे नागपूर महानगरपालिकेचे ऑफिस आहे त्या कार्यालयामध्ये जा, 4थ्या फ्लोअरवरती. आणि मी चिठ्ठी लिहून देतो, चिठ्ठी दाखवा तिथे जा. चिठ्ठी आणि ते जे जे कागदपत्र म्हणतात ते कागदपत्र त्यांना द्या आणि पुढे वाटचाल करा त्या कामाची. एवढं आपण करू शकतो त्याच्याकरता. त्यांनी काय कसं त्याचं मन स्थिर नाही आहे, चंचल. आता बघा, मी तुम्हाला जर तुम्हाला सांगून राहिलो की व्यवसाय करा, तर त्याच्या मागचं कारणच हे आहे. कारण त्याला नोकरी समजा आपण लावूनही दिली कुठे, गव्हर्नमेंटमध्ये तर पॉसिबल नाही, पण प्रायव्हेटमध्ये जर त्याला कुठे नोकरी लावूनही दिली तर त्याचं मन खूप चंचल आहे. तो खूप बोलकार आहे. त्यामुळे काम कमी, बोलणं जास्त होईल. त्यामुळे कोणीही व्यक्ती त्याला जॉबवरती कंटिन्यू नाही करणार. मी तुम्हाला अनुभवाने सांगतोय. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की त्याच्याकरता जॉब कठीण आहे करणं, तर त्याच्या मागचं मी त्याला ओळखलेलं आहे की तो खूप बोलकार आहे, चंचल खूप आहे, त्याच्यात खूप एनर्जी आहे. तर ही एनर्जी त्यांनी त्याच्या व्यवसायामध्ये लावावी अशी मला तुम्हाला सांगणार. होते तर मला वाटते थोडं तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन सांगा असं माझी इच्छा आहे. आणि मी किती दिवस त्याच्यासाठी बिझनेस सांभाळणार आहे, त्याच्यासोबत राहणार आहे. किती दिवस म्हणजे आता तुम्हाला तर राहावं लागेल ना. सांगता येत नाही. तुम्ही आजच्या बघा ना, तुम्ही उद्याच्या कशाला बघताय. तुम्ही आज बघा. आज तुमची वय किती आहे?
57 पर्यंत आहे. आहे ना 57 वर्ष. येणाऱ्या 10 वर्षात जर त्यांनी व्यवसाय करायला शिकला तो येणाऱ्या 2-4-5 वर्षात, तर त्याचं जीवन बदलून जाईल. हो. मला तर तसं वाटते. बदलेल ना. बदललं पाहिजे मला. तर मग तुम्हाला त्याची मदत करावी लागेल ना. हो, करीन ना मी. कारण जॉब जिवंत आहे तोपर्यंत. जिवंत आहे तोपर्यंत ना. हा. तर देवाला तुमच्या तुमच्या आयुष्याकरता चांगली प्रार्थना करा. तुम्हाला काय झालंय, तुम्ही छान आहात, 57 वर्षाचे आहात. हो, ते हा, तर तुम्हाला झालं आणखी ना, 100 वर्ष काही होणार नाही. तुम्ही अशी कामना करा देवाला. कामना केलं ना पूर्ण थोडी नव्हते. पण आपल्याला आता जे आहे त्यामध्ये तर जगावं लागेल. जे आहे त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आज तुम्ही 57 वर्षाचे आहात, तो 34 वर्षाचा आहे. येणाऱ्या 4-5 वर्षात जर तुम्ही त्याला व्यवसायामध्ये मदत केली, कपडे कुठून घेतात, कसा व्यवसाय करते, तर तो शिकला तर शिकून जाईल. पण जॉब, प्रायव्हेट जॉब कुठे कुठे कराल तुम्ही, कसा कराल? प्रायव्हेट जॉब आज आहे, उद्या नाही आहे. आणि तो जरा चंचल आहे, त्यामुळे जॉब त्याच्याकरता थोडा कठीण आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, त्याचे पप्पा ड्युटीवर असल्यामुळे सरकारी त्याला एक कर्मचारी लागू शकते ना. तुम्हाला तिथे जाऊन भेटावं लागेल. मला त्यातली खूप जास्त आयडिया नाही आहे. जिथे त्याचे वडील सरकारी कर्मचारी होते त्यांच्या ऑफिसरला भेटावं लागेल आणि मला सांगावं लागेल त्यांनी काय म्हटलं, तर मग मी तुम्हाला पुढे मदत आणि मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही नाही ठेवू शकत का? मी कसं करणार, मला डिटेल माहीतच नाही त्यातली, कुठे होते त्या ऑफिसरचे नंबर नाही माहीत, काहीच नाही माहीत. मी कसं, तुम्हाला पुढाकार घेऊन विचारावं लागेल ना. तुम्हाला त्यांच्या वडिलाची डेथ सर्टिफिकेट नाही, त्यांच्या वडिलाची डेथ सर्टिफिकेट घेऊन जा तुम्ही. ज्या ज्या कारणाने जे कारण होते ते कारण त्यांना सांगा, त्यावर ते काय म्हणतात, जॉब देऊ शकतात नाही देऊ शकत ते मला सांगा तुम्ही. मग नंतर पुढे त्याच्यावरती कशा ऍक्शन घ्यायच्यात आपल्या परिसरामध्ये ते आमदार साहेब आहेत, त्यांची मदत घेऊ आपण. बरेचसे लोक आहेत, इथली मदत घेऊ ना त्यांची आपण. जर माझ्यानी काम नाही होत आपण त्या वरिष्ठांची मदत घेऊ, वरिष्ठ आहे मदतीला. पण तुम्ही पुढाकार तर घ्या. घेते ना, घेते सर, त्याच्याबद्दल नाही म्हणत. मग त्यालाच आता तो असा म्हणजे भटकत असतो. आता मला आता कसं घरी परेशान, त्याला बी परेशान करतात लोक रिका खाली असल्यामुळे, आणि मला पण त्याच्यामुळे मला बी परेशान असते. तुम्ही ताई, तुम्हाला मी सांगितलं तसं करा. तुम्ही आजच वाटलं तर, आता जेमतेम 10 वाजलेले आहे, तुम्ही त्या कार्यालयामध्ये कुठे डिपार्टमेंटला होते ते? जेल पोलीस जेलमध्ये अजनीला. अच्छा, जेल एकच असते ना महाराष्ट्र पोलीस. केव्हा केले ते? 19ला. कशाने? नॉर्मल असेच कॅन्सर झालं म्हणून सांगितलं होतं, दवाखान्यात नेला. ते घरीच बेहोश झाले. त्याच्यानंतर तुम्ही काही याच्या जॉबचं काही केलं नाही का पुढे? नाही, मला पण माझी पण तब्येत नव्हती ठीक, तर मला पण झटके येतात. आता मी कधी किती दिवस पर्यंत म्हणून म्हणत आहे, किती दिवस पर्यंत कधी आहे कधी नाही, काही सांगता नाही येत. त्या दिवशीच पडले होते, बीपी लो झाल्यामुळे रस्त्याने, म्हणून पूर्ण काय. 2 बहिणी आता तर लग्न करून म्हटलं होते, रिटायर झाले होते 14. पुन्हा तुम्ही एक गोष्ट करू शकता, उद्या एखाद्या जाणकाराकडून एक पत्र बनवून घ्या, अप्लिकेशन तयार करा, एक अर्ज तयार करा. तुम्हाला पुन्हा नवीन मार्ग सांगतो, अर्ज तयार करा आणि अर्जामध्ये सविस्तर लिहा की तुमचे मिस्टर जे आहे जेलखाना पोलीसमध्ये या पदावर होते, त्यांना कॅन्सर या बिमारीमुळे त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या जागेवरती माझा मुलगा जिथे पॉसिबल असेल त्यांना नोकरी देण्यात यावी, असं एक पत्र मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तयार करा. मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तयार करा. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये मी तुम्हाला घेऊन चालतो, भेटवून देतो. साहेबांचे जे असिस्टंट आहे त्यांना, ते तुम्हाला प्रॉपर त्यांच्या खात्यामधून पत्र देऊन पुढे काय प्रोसेस करायची ते तिथून मार्गदर्शन होईल तुम्हाला. मी आता आणखी पुन्हा हे ऍडिशनल तुम्हाला सांगितलं. तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या मी, तिन्ही गोष्टी करा.
पहिली गोष्ट सांगितली मी तुम्हाला, याला अनुदान मिळते 1,00,000चं, ते घ्या आणि व्यवसाय लावा. ते पैसे परत तर करायचे नाहीये डिपार्टमेंटला, तर मग मिळते तर घ्या, सोडत कशाला. हो, अनुदान किती दिवस पर्यंत मिळणार? 4 महिने नाही, एकदाच मिळेल ते 1,00,000 रुपये. आणि त्याला खर्च किती येणार? काही खर्च नाही येणार, कागदपत्र करावं लागेल? काहीच नाही. ते आहे ऑलरेडी असेल ना तुमच्याकडे. त्याच्याकडे UTID कार्ड आहे, आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे तुमच्याकडे, इलेक्ट्रिक बिल आहे, फोटोग्राफ आहे. काही कशाला खर्च आहे? ते काहीच खर्च नाही येणार. एक तहसीलदाराचं उत्पन्न राहिलं ते तर तिथे फ्रीमध्येच मिळते ना. तहसीलदाराचे उत्पन्न सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये फ्रीमध्ये मिळते. त्याला काही पैसे द्यावे नाही लागत. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला पैसे द्यायचे नाही आहे. हे कागदपत्र जमा करायचे आणि अनुदान करता आपले अप्लिकेशन करायची. हा एक विषय झाला. इथे तुम्हाला 95,000 रुपये मिळेल. ते तुम्ही रोजगारामध्ये वापरा. त्याच्या सोबतच तुम्ही त्या जेलखान्यामध्ये एकदा जाऊन तिथे माहिती काढा. तिथे माहिती काढा की याच्या वडिलाचा असं असं मृत्यू झालेला आहे, तर याला नोकरी कशी मिळेल. हा झाला दुसरा विषय. त्याचे वडील नाही कसं रिटायर झाले होते. रिटायर झाल्यावर मरण पावले. रिटायर झाल्यावर कसं मिळणार आहे नोकरी? तुम्ही माहिती अर्धी सांगता मला. आता जे आठवलं ते नाही, असं नाही ना. मग तुम्ही आता मला अगोदरच सांगितलं जेवढं आठवलं ते सांगत आहे. अरे पण रिटायर झाल्यावर, बरं ठीक आहे, जाऊ द्या, पण नोकरी नाही मिळणार. रिटायर झाल्यावर कशी नोकरी मिळेल? रिटायर झाल्यावर नाही मिळणार. म्हणूनच तुम्ही मार्गदर्शन मी तुम्हाला सांगत आहे. आता तुमच्या दोन्ही गोष्टी फेल झाल्या. एक तर मुख्यमंत्र्यांना लेटर लिहून काही फायदा नाहीये, सोबतच त्या जेलमध्ये तुम्हाला जाऊन अधिकाऱ्याशी भेटा म्हटलं ते काही फायदा नाही. आता जो तुम्हाला पहिला मार्ग सांगितला व्यवसायाचा, तो एक मार्ग आहे, तो तुम्ही करावा. तर तो कोणता करायचा सांगितलं ना आता तुम्हाला. व्यवसायाबद्दल कपड्याचा म्हणा किंवा झेरॉक्स मशीनचा म्हणा, तुम्ही जा तर तुम्ही तिथे जाल तर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल पूर्णपणे. कुठं जायचं? सिव्हिल लाईन्स मध्ये नागपूर महानगरपालिकेचं ऑफिस आहे, तिथे जा तुम्ही, 4थ्या माळ्यावरती. आणि तिथे जाऊन यालाही घेऊन जा. ते जे कागदपत्र म्हणतात त्याची पूर्तता करा. ते जे कागदपत्र म्हणतात त्याची पूर्तता करा आणि व्यवसाय सुरू करा. तुम्ही आहे त्याच्यामध्ये मदत करा त्याला. मी मदत करायला तयारच आहे. आता तो खाली असते, त्याच्या ऐकत नाही. आता तो मोठा झाला, त्याच्यामुळे लहान होता तर ऐकत होता. आता मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी खूप आहे. त्याच्यात एनर्जी खूप आहे. खूप ऍक्टिव्ह आहे तो. भटकत असतो जास्त. त्याच्यामुळे म्हटलं त्याला कोणत्या तरी कामाला लावायचं, असं म्हणजे भटकणं कमी होईल, लोक परेशान कमी करतील. त्याच्यामुळे मग त्याला बी हे होणार नाही, त्रास मला पण नाही होणार. हो, म्हणून म्हणत आहे. तुम्हाला मी जे सांगितलं ते करा तुम्ही. बिझनेस द्या. कुठं जायचं ते. माझी तर विचार आहे, यांनी काम केलं पाहिजे, कोणतं बी केलं म्हणजे मला टेन्शन राहणार नाही, त्याला बी टेन्शन होणार नाही. लोक जास्तच करतात. ते लोक खाली असल्यामुळे तो फिरत असतो. हे घ्या, हे चिठ्ठी देऊन द्या साहेबांना. 4थ्या फ्लोअरला जायचं आहे नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्सच्या ऑफिसमध्ये. सिव्हिल लाईन्सला कोणी ऑटोवाल्याला विचारलं, कोणाला विचारलं, ते तुम्हाला तिथे नेऊन देईल. नागपूर महानगरपालिका. मी सर भाड्यानं राहतो सध्या. तुम्ही
तुम्ही ते आता काही चिंता नको करा. तुम्हाला मी हे सांगितलं, तुम्ही एवढा फायदा घ्या. त्याला घरकुलची मी विचारते. तुम्ही एक एक विषय करत आहे. मी तुम्हाला एवढं नाही सांगू शकत. तुम्ही एकही करत नाही आणि तुम्ही मला फक्त माहितीवर माहिती विचारत आहे. तुम्ही पहिले त्याचे अनुदानचं करा. त्याच्या योजना हे महत्वाचं आहे. काय? रोजगार महत्वाचा आहे. हो. रोजगार होईल तर मग घराचं बघू. सगळंच काही विचारून घ्याल, करत काहीच नाही. मागे मी तुम्हाला हे सांगितलं होतं. नाही केले ना कागदपत्र आणले. झाले ना कागदपत्र आणले ना तुम्ही? उत्पन्नाचं राहिलं तहसीलदाराकडून. ते एकाच दिवसाचे बनते. एकाच दिवसात बनते. तेच राहिलं. ते काही हरकत नाही. बनवून घ्या तुम्ही. तेच राहिलं. आणि तुम्ही इथे जा. अनुदानासाठी 1,00,000 रुपये अनुदान मिळते. घेऊन घ्या ते. आणि त्याच्यामध्ये व्यवसाय टाका तुम्ही. ठीक आहे. हे घ्या.